राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या बातम्यांवर आता सर्वात मोठी अपडेट समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्यानंतर शरद पवारांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। पवारांनी थेट सवाल केलाय की माझा उल्लेख करण्याचा मुख्यमंत्र्यांना अधिकारच काय, असं त्यांनी सवाल केलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे तर अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यावर फडणवीस म्हणाले होते की असं काही असतं तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं। यावर उत्तर देताना शरद पवार आज पत्रकार परिषदेत कडाडलेले आहेत। ते म्हणाले या चर्चेत मुख्यमंत्री कुठेच नव्हते, मग त्यांना यावर बोलायचा अधिकारच काय। या सगळ्या चर्चा जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या सुरू होत्या असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। इतकंच नाही तर सुनित्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर विचारलं असता त्यांनी आनंद आहे एवढंच म्हणत विषयाला पूर्ण विराम दिलेला आहे। बारामतीत अजित पवारांचं स्मारक होणार असल्याच्या चर्चाही पवारांनी फेक न्यूज असं ठरवलेलं आहे। ज्या संस्थांच्या जागेचा उल्लेख होतोय त्या संस्थांचा अध्यक्ष आणि त्या जागेचा मालक मी स्वतः आहे, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही असा दावा पवारांनी केलेला आहे। एकूणच काय तर विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना थेट लक्ष केलंय। आता यावर महायुतीकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे।